कोल्हापूरच्या शैक्षणिक वैभवाचे शिल्पकार डॉक्टर डी वाय पाटील यांना आजरा येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली। शिक्षण, उद्योग, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा मान्यवरांनी केला गौरव। जनता बँक सभागृहात शोकसभा, 2 मिनिटे मौन पाळून स्मृतींना अभिवादन। कोल्हापूरच्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि द्रष्टे नेतृत्व डॉक्टर डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल आजरा येथे सर्व पक्षीयांच्या वतीने शोकसभा घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। जनता बँक सभागृहात झालेल्या या शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर पाटील यांच्या बहुआयामी कार्याला उजाळा देत त्यांच्या निधनाने शिक्षण, उद्योग, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली। शोकसभेचे प्रास्ताविक करताना उमेश आपटे यांनी डॉक्टर डी वाय पाटील यांच्या कर्तृत्वामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे नाव 7 समुद्रापार पोहोचल्याचे सांगितले। त्यांनी केलेले उत्तुंग कार्य त्यांना सदैव अजरामर ठेवेल। त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील असे त्यांनी नमूद केले। अंजना रेडेकर यांनी डॉक्टर पाटील यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा गौरव केला। बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली। साधेपणाने आणि सेवाभावी वृत्तीने सार्वजनिक जीवन जगत त्यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले। अल्प मानधन स्वीकारून काम करण्याची त्यांची भूमिका त्यांच्या सेवाभावी वृत्तीची साक्ष देणारी होती असे त्यांनी सांगितले। कॉम्रेड संपत देसाई यांनी डॉक्टर पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा विशेष उल्लेख केला। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या पॉलिटेक्निकलपासून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा प्रवास सुरू झाला। पुढे या शैक्षणिक कार्याचा विस्तार 4 विद्यापीठे आणि शेकडो महाविद्यालयापर्यंत झाला। मुंबई, पुणे, कोल्हापूरसह देश-विदेशात त्यांच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार झाला। या संस्थांच्या माध्यमातून हजारो युवकांना शिक्षण, रोजगार आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देत अनेक कुटुंबांच्या जीवनाला आधार दिला। त्यांच्या निधनाने देशाच्या शिक्षण, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे देसाई यांनी सांगितले। सुधीर देसाई यांनी डॉक्टर पाटील यांच्यासारखे कर्तबगार, दूरदृष्टीचे आणि विकासाभिमुख नेतृत्व कोल्हापूर जिल्ह्याला लाभले हे जिल्ह्याचे भाग्य असल्याचे गौरवोद्गार काढले। मुकुंददादा देसाई यांनी डॉक्टर पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला। मौनी विद्यापीठाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी संस्थेला नवी उंची मिळवून दिली। आज लाखो विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा लाभ घेत आहेत। त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षणाची गंगा उभी केली। डॉक्टर पाटील यांनी पाहिलेले विकासाचे आणि सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न पुढे नेण्याचे काम त्यांचे सुपुत्र आणि कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व करणारे सतेज उर्फ बंटी पाटील करत आहेत असे त्यांनी सांगितले। डॉक्टर डी वाय पाटील यांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनवले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी हजारो युवकांच्या आयुष्याला दिशा दिली। शिक्षणासोबतच उद्योग, क्रीडा, रोजगार आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान कोल्हापूरच्या विकासाच्या इतिहासात कायम स्मरणात राहील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। शोकसभेत अंजना रेडेकर, उमेश आपटे, रणजित देसाई, अनिल फडके, राजू होलम, सुभाष देसाई, दिगंबर देसाई, कॉम्रेड संपत देसाई, अमित सावंत, शशिकांत नार्वेकर, निसार लाडजी, नौशाद बुड्डेखान, किरण कांबळे, परशुराम बामणे, सरिता कांबळे, संजय भाऊ सावंत, रवींद्र भाटले, विक्रम देसाई, बाकीव खेडेकर, सुफियान खेडेकर, काशीनाथ मोरे, कृष्णा सावंत, युवराज पोवार, सुनील शिंत्रे, अशोक शिंदे, शांताराम पाटील, निवृत्ती कांबळे, ज्योतिबा चाळके, दत्ता कांबळे, सुभाष विभूते, गौरव सुतार, संतू कांबळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।